भगवान शंकराच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यातल्या त्यात पूजेत बेलाचे पान असणे फार महत्त्वाचे आहे। धर्मग्रंथात असे म्हटले आहे की तुमच्याकडे पूजेसाठी कोणतीही सामग्री नसली तरी तुम्ही फक्त महादेवांना बेलाचे पान जरी वाहिले तरी ते प्रसन्न होतात। महादेवाच्या पूजेमध्ये बेलाचे पान इतके महत्त्वाचे का आहे तर ऐका ही महादेवाची कथा। मित्रांनो, कथा अशी आहे की समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विष प्राशन केले होते, तेव्हा त्यांच्या घशात जळजळ होऊ लागली। बेलाच्या पानामध्ये विष निवारक गुणधर्म आहेत, म्हणून त्यांना डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले, जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल। असे मानले जाते की तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली। दुसऱ्या आख्यायिकेनुसार बेलाच्या पानाची 3 पाने भगवान शिवच्या 3 डोळ्यांचे प्रतीक आहे, म्हणजेच शिवाचेच स्वरूप असलेले बेलाचे पान खूप पवित्र मानले जाते। शिवपुराणातही नमूद केले आहे, भोलेनाथांच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्त्व आहे, कारण बेलाचे पान अर्पण केल्याने सुद्धा महादेव प्रसन्न होतात, म्हणून त्यांना आशुतोष असेही म्हणतात। बेलाच्या पानामध्ये 3 पाने एकत्र जोडलेली आहेत। हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते। तसेच बेलाच्या पानांचा संदर्भ बऱ्याच पुराणात केला आहे, पण त्याचे वैभव शिवपुराणात सविस्तरपणे सांगितले आहे। शिवपुराणात म्हटले आहे की बेलाचे पान हे भगवान शंकराचे प्रतीक आहे। देव स्वतः त्याच्या महिम्याचा स्वीकार करतात। असा विश्वास आहे की जो कोणी बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ शिवलिंग ठेवून भोलेनाथाची पूजा करतो तो नेहमी आनंदी असतो, त्याच्या कुटुंबावर कधीही संकट येत नाहीत। शिवपुराणाव्यतिरिक्त या पुराणात सुद्धा उल्लेख बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंद पुराणात आढळून येते। एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली। बेल वृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी, खोडात महेश्वरी देवी, फांद्यांमध्ये दक्षयायिनी देवी, पानांमध्ये पार्वती देवी, फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायनी देवीचा वास असतो, अशी मान्यता आहे। तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो असेही सांगितले जाते। शिवपार्वती पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानामुळे दोन्ही देवतांचे शुभाशीर्वाद लाभतात, अशी मान्यता आहे। बेलपान अर्पण करताना या पौराणिक मंत्राचा जप करा। या मंत्राचा अर्थ असा आहे की 3 गुण, 3 डोळे, त्रिशूल धारण करणारे आणि 3 जन्मांचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव तुम्हाला 3 पाने असलेले बेलाचे पान अर्पण करतो। रुद्राष्टाध्यायी असलेला हा मंत्र म्हणत असताना बेलाचे पान अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे। मित्रांनो, अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कहाणीतला फिरस्त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।